सर्वांना नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत प्रभावी दिवस. आपल्या आयुष्यातील आकार देणारा, आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सर्व गुरूंना मी प्रथम वंदन करतो. जेव्हा गुरु आणि अध्यात्माचा विचार येतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची दिव्य मूर्ती. स्वामींचे विचार केवळ आध्यात्मिक नाहीत, तर ते माणसाला जगण्याची नवी दिशा देणारे आहेत. या जगात आजच्या या मंगलदिनी सर्व स्वामींच्या अशाच काही विचारांचे अमृत आपण प्राशन करणार आहोत. स्वामींचा सर्वात मोठा आणि पहिला विचार म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द नाही, तर तो आपल्या प्रत्येकासाठी एक फार मोठा मानसिक आधार आहे. जेव्हा आपण आयुष्यात खचून जातो, निराश होतो, तेव्हा स्वामींचा हा विचार आपल्याला सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाबरू नका. तुमच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी आहे, जी तुम्हाला कधीही पडू देणार नाही. स्वामींचा दुसरा विचार म्हणजे कर्म. स्वामी नेहमी सांगायचे की आपले कर्म नेहमी चांगले ठेवा. तुम्ही जसे पेराल तसे उगवेल. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलात, कोणाचेही वाईट न चिंता आपले कर्तव्य बजावले, तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कर्मावर निष्ठा ठेवणे हाच खरा धर्म आहे. तिसरा विचार म्हणजे अहंकार त्याग. स्वामींच्या दरबारात राजा असो वा रंक, दोघेही सारखेच होते. स्वामींनी आपल्याला शिकवले की संपत्ती, सत्ता किंवा ज्ञानाचा कधीही अहंकार करू नका, कारण हा अहंकार माणसाच्या विनाशाचे कारण ठरतो. नम्रता हाच माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. स्वामींनी आपल्याला धीर आणि विश्वास ठेवायला शिकवले. ते म्हणतात, अनन्य भावे शरण येणे म्हणजे विश्वास. जेव्हा आपण गुरुवर किंवा देवावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होतात. मित्रांनो, आज या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो आहोत, पण मनाची शांतता हरवून बसलो आहोत. अशा वेळी स्वामींचे हे विचार आपल्या मनात शांती आणि शक्ती देतात. चला तर मग या पौर्णिमेला आपण एक संकल्प करूया. स्वामींचे हे विचार केवळ ऐकणारच नाही, तर ते आपल्या आचरणात आणू. आपल्या गुरूंनी दाखवल्या मार्गावरून चालून एक आदर्श माणूस बनण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.